माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपल्यासाठी ही मिसा अर्पण करतील फादर रॉयल डियाब्रियो. फादर रॉयल डियाब्रियो हे डॉन बॉस्को संस्थेचे फादर आहेत, म्हणजेच SDB डॉन बॉस्को. ते वसईतील गिरीज ह्या पॅरिसचे आहेत. नाशिकला येण्या अगोदर ते आगाशी ज्योती येथे पॅरिस प्रिस्ट म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. सध्या ते डॉन बॉस्को नाशिक येथील स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे रेक्टर असून डॉन बॉस्को पॅरिसचे पॅरिस प्रिस्टसुद्धा आहेत. फादर रॉयल डियाब्रियो, तुमचं इन्फंट जीजस श्राईन नाशिक येथील यूट्यूबवर स्वागत आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज आगमन काळातील चौथा रविवार आणि शेवटचा आठवडा. आपण सर्वजण येशू ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहोत. येशू ख्रिस्ताला आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये यायचं आहे. परंतु जर माझं हृदय, माझं अंतःकरण साफ आणि स्वच्छ नसेल तर कदाचित येशू ख्रिस्त आपल्या हृदयामध्ये येऊ शकत नाही. आणि म्हणून त्यासाठी आपल्या प्रत्येकाला आपल्या हृदयातील, आपल्या अंतःकरणामधील राग, द्वेष, मत्सर, हेवा या सर्व गोष्टी काढून आपलं हृदय स्वच्छ करण्याचा प्रयत्न करूया, की ज्यामुळे या ख्रिसमसच्या दिवशी येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये येईल आणि वास करेल. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या पापांची आठवण करूया व परमेश्वर पित्याकडे क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्यावरील प्रीतीने आमचे हृदय भरू देत. तुझा पुत्र मनुष्य होऊन जन्म घेणार आहे हे तू आम्हाला दूताकडून कळवलीस. त्याचे दुःख व मरण ह्याच्याद्वारे पुनरुत्थानाचे वैभव आम्हाला प्राप्त होवो. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. दाविदाचे राज्य प्रभूच्या समोर अढळ राहील. शमूवेलाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. राजा आपल्या मंदिरात राहू लागला आणि परमेश्वराने त्यास त्याच्या चोहोकडल्या शत्रूंपासून विसावा दिला. तेव्हा राजा नाथन नामक संदेष्ट्यास म्हणाला, पहा, मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण देवाचा कोश कनाथीच्या आत राहत आहे. नाथान राजास म्हणाला, तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. त्याच रात्री परमेश्वराचे वचन नाथानाला प्राप्त झाले.
त्याच रात्री जा, माझा सेवक दावीद यास सांग, परमेश्वर म्हणतो, तू माझ्या निवासासाठी मंदिर बांधणार काय? तू माझ्या प्रजेचा, इस्रायलचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढरांच्या मागे फिरत असता आणले. जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्या बरोबर राहिलो आणि तुझ्या शत्रूंचा तुझ्या पुढून उच्छेद केला. पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावाप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन. मी आपल्या इस्रायल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन. मी तेथे त्यास रुजवीन, म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील आणि ते तेथून पुढे कधी ढळणार नाहीत. इस्रायल लोकांवर मी शास्ते नेमले होते. त्यांच्या काळापासून जसे दुर्जन त्यास त्रस्त करत होते तसे ते ह्या पुढे करणार नाहीत. तुला मी शत्रूंपासून विसावा दिला आहे. परमेश्वर तुला म्हणत आहे, मी तुझे घराणे कायमचे स्थापीन. तुझे घराणे आणि तुझे राज्य तुझ्या पुढे राहतील. तुझी गादी कायमची स्थापित होईल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद आहे, प्रभूच्या प्रेमाचे मी गुणगान गाईन. प्रभूच्या प्रेमाचे मी गुणगान गाईन. प्रभूच्या अढळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन. मी माझ्या तोंडाने साऱ्या पिढ्यांना तुझ्या विश्वसनीयतेविषयी सांगीन. तुझे प्रेम अनंत काळ टिकेल. तुझी विश्वसनीयता स्वर्गात स्थापलेली आहे. आपला प्रतिसाद. प्रभूच्या प्रेमाचे मी गुणगान गाईन. मी स्वतः निवडलेल्या व्यक्तीशी करार केला आहे. माझा दास दावीद याला अभिवचन दिले आहे. तुझा वंश मी अबाधित ठेवीन. तुझे सिंहासन पिढ्यानपिढ्या राखीन. आपला प्रतिसाद. प्रभूच्या प्रेमाचे मी गुणगान गाईन. तो मला म्हणेल, तूच माझा पिता, माझा देव, माझा रक्षणकर्ता दुर्ग, मुक्तिदाता आहेस. त्याच्यावरचे माझे प्रेम अढळ राहील. त्याच्याबरोबरचा माझा करार सदैव अबाधित राहील. आपला प्रतिसाद. प्रभूच्या प्रेमाचे मी गुणगान गाईन. दुसरे वाचन संत पौलाने रोमकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन. आता जे रहस्य गत युगात गुप्त ठेवले होते, परंतु आता जे प्रकट झाले आहे आणि सर्व राष्ट्रातील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेश त्यांच्या लेखाच्या द्वारे त्यांना जे कळवण्यात आले आहे, त्या रहस्याच्या प्रगटीकरणाला अनुसरूनच माझ्या सुवार्तेप्रमाणे आणि येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हाला स्थिर करण्यात समर्थ असा जो एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. जयघोष. पहा, मी प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडो. आलेलुया, आलेलुया, आलेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नाझरेत नावाच्या गावी
एका कुमारीकडे गेब्रियल दूताला पाठविले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्यापुढे येऊन म्हणाला, हे कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्या बरोबर असो. ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याची ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर आली आहे. पहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवदूतास म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पहा, तुझ्या नात्यातली अलिशिबा, हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वांज म्हणत तिला हा 6वा महिना आहे, कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत होवो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आगमन काळ आपल्याला आपलं वैयक्तिक जीवन चांगल्या प्रकारे जगण्याची संधी घेऊन येते. आपल्या जीवनावर निरीक्षक करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, प्रेम करण्यासाठी आणि आशेने देवाच्या येण्याची वाट पाहण्यासाठी आमंत्रण करीत असते. आगमन काळ सुद्धा आपल्याला आठवण करून देतो की येशू ख्रिस्त पुन्हा येईल. सेकंड कमिंग ऑफ क्राइस्ट अशा वेळेला येईल की आपण त्याचा कधीच विचार करू शकत नाही. आगमन काळ सुद्धा आपल्याला आठवण करून देतो की जेव्हा येशू ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा तो आपल्या सर्वांचा न्याय करेल. अशासाठी की आपण या पृथ्वीवर असताना देवाचं राज्य पसरविण्यासाठी काय केलेलं आहे. एक दिवस सचिन बऱ्याच वर्षानंतर आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी गेला. घरी गेल्यानंतर आईने रागाने परंतु प्रेमाने त्याला म्हटले, मुला, तुला माहीत आहे का की आम्ही कधीपासून तुझी वाट पाहत आहोत. सचिन म्हणाला, आई, मी सर्व काही समजतो, परंतु तुला माहीत आहे का की मी कधीपासून जन्म घेण्यासाठी वाट पाहत आहे. आपण सर्वजण जन्म घेण्याची, पोषणाची आणि प्रेमाची वाट पाहत असतो. प्रवासी बसेची आणि विमानाची वाट पाहत असतो. विद्यार्थी आपल्या परीक्षेचा निकाल किंवा रिझल्टची वाट पाहत असतो. वाट पाहणे हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग आहे. जीवन काही लगेच होणाऱ्या कॉफीसारखं नाही, तर जीवनाच्या पलीकडे सुद्धा बऱ्याच अशा गोष्टी आहेत. आणि जर आपण मानवजातीचा एवढा विचार केला
तर परमेश्वराचं काय? परमेश्वर ज्याची प्रसिद्धी, गौरव, सौंदर्य संपूर्ण जगावर पसरलेला आहे. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलं की देवदूत देवाचा संदेश घेऊन आई मरियेकडे गेला. देवाने मानवाच्या तारणाची योजना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी कुमारी मरियेची निवड केली. दूताद्वारे कुमारी गर्भवती होईल व तिला मुलगा होईल असा संदेश पाठवून तिला देवपुत्राची माता होण्यासाठी पाचारण केले. आई मरियेला हे काय चाललं आहे ते कळलं नाही. मला पुरुष ठाऊक नाही, हे कसं काय शक्य आहे? एक प्रकारची भीती तिच्या मनामध्ये निर्माण झाली. परंतु देवदूताने तिला आधार दिला, दिलासा दिला आणि म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल व छाया करेल. ही सर्व काही देवाची योजना आहे. जगाचा तारणारा तुझ्या पोटी जन्म घेत आहे. तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, देवदूताच्या या घोषणेवर मननचिंतन करीत असताना आपल्याला कळून येते की आई मरियेचा देवावरील संपूर्ण आणि मजबूत विश्वास, तिचा विश्वास एकदम नम्र, पवित्र, मजबूत आणि पवित्र होता. देवावर विश्वास ठेवून तिने सर्व काही देवाच्या कार्यासाठी, जगाच्या तारणासाठी आपलं जीवन समर्पित केलं. तिने स्वतःच्या आबरूचा विचार केला नाही. मला लोक काय म्हणतील याचा विचार केला नाही, परंतु विश्वासाने आपलं जीवन देवाकडे समर्पित केलं. एक दिवस एक मनुष्य डोंगर चढत असताना खाली घसरून आला. खाली येत असताना त्याने झाडाच्या फांदीचा आधार घेतला. त्याला माहीत होतं की जर मी ही फांदी सोडली तर मी जगणार नाही, माझा अंत होणार आहे. आणि म्हणून तो देवाकडे प्रार्थना करू लागला, हे देवा, मला वाचव. तुला माहीत आहे की माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू फक्त मला वाचव. तू जर मला वाचवलंस तर मी तुझ्या राज्याचा, तुझ्या शब्दाचा, तुझ्या वचनाचा प्रसार करीन. लगेच त्याला देवाचा आवाज ऐकू आला, मी तुला वाचवायला तयार आहे, फक्त तुझा हात सोड. ज्या फांदीवर तू लटकतो आहे ते फांदी सोड. परंतु तो व्यक्ती ती फांदी सोडू शकत नव्हता. त्या माणसाने देवाकडे प्रार्थना केली, परंतु त्याचा विश्वास मजबूत नव्हता, बळकट नव्हता. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आमचा देवावर विश्वास आहे का? विश्वासाने आम्ही देवाकडे येतो का? विश्वासाने देवाकडे आम्ही दयेची याचना करतो का? बऱ्याच वेळेला जेव्हा काही गोष्टी आमच्या इच्छेप्रमाणे होत नाहीत, तेव्हा आपला देवावरील विश्वास डगमळतो आणि आपण देवाला दोष देतो. परंतु आपण सर्वजण विसरून जातो की देवाला काहीच अशक्य नाही. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो,
आपण सर्वजण कोरोनाच्या महामारीमध्ये आहोत. संपूर्ण जग प्रार्थना, दया, याचना करीत आहे, विनंत्या करीत आहे, परंतु अजून निवारा झालेला नाही. कदाचित आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न, अनेक डाऊट असतील. देव कुठे आहे? देव आहे का? देव आमची प्रार्थना का ऐकत नाही? ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाची योजना ही वेगळी आहे. ही आपली योजना नाही, ही देवाची योजना आहे. ज्याप्रमाणे जगाच्या तारणासाठी आई मरियेची निवड ही देवाची योजना होती आणि आई मरियेने या देवाच्या योजनेला विश्वासाने होकार दिला, ती त्याप्रमाणे वागली आणि आपल्या सर्वांच्या तारणासाठी देवपुत्राला जन्म दिला. आई मरिया आपल्या सर्वांसाठी एक आदर्श व एक उदाहरण आहे, जी पवित्र, निष्कलंक, नम्र, प्रेमळ व विश्वासू राहिली. आपण सुद्धा आई मरियेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एक पवित्र, नम्र, निष्कलंक व विश्वासू जीवन जगावं आणि या आगमन काळामध्ये येशू ख्रिस्ताच्या येण्याची चांगल्या प्रकारे तयारी करावी आणि बाळ येशूला आपल्या स्वच्छ व पवित्र हृदयामध्ये, प्रेमळ व विश्वासू अंतकरणामध्ये स्थान द्यावं. म्हणून या पवित्र मिस्सा बलिदानामध्ये भाग घेत असताना आपण प्रार्थना करूया. आमेन. आपण उभे राहून आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान व अनंतकाळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद. हे प्रभू, आमची हृदये तुझ्या स्वागतासाठी शुद्ध कर. हे प्रभू, आमची हृदय तुझ्या स्वागतासाठी शुद्ध कर. आपले पोप, सर्व बिशप्स, धर्मगुरू, व्रतस्थ, बंधू भगिनी व प्रापंचिकांनी परमेश्वराची इच्छा शिरोभागी ठेवून त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदारीत एकनिष्ठ राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमचे हृदय तुझ्या स्वागतासाठी शुद्ध कर. आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक कुटुंबाने व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने या आगमन काळात आपली हृदये प्रायश्चित संस्कार घेऊन शुद्ध करावीत व प्रभू स्वागतासाठी सज्ज असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमचे हृदय तुझ्या स्वागतासाठी शुद्ध कर. विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या सर्व व्यक्तींना प्रभूच्या दैवी स्पर्शाचा सात्विक अनुभव यावा आणि त्यांना त्यांच्या वेदना सहन करण्यास शक्ती व सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमचे हृदय तुझ्या स्वागतासाठी शुद्ध कर. पीक भरपूर आहे परंतु कामकरी थोडेच आहेत म्हणून मरियेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून अनेक तरुण तरुणींनी ईश्वराच्या हाकेला प्रतिसाद देऊन प्रभू मळ्यात सेवा करण्यास व इच्छेने पुढे यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमचे हृदय तुझ्या स्वागतासाठी शुद्ध कर. आता थोडा वेळ शांत राहून
आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरजा प्रभूचरणी मांडूया. आपला प्रतिसाद. हे प्रभू, आमची हृदय तुझ्या स्वागतासाठी शुद्ध कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. कबूल करो तुम प्रभु हमारा ये बलिदान, दया मिले नित में, मिले तेरा वरदान. कबूल करो तुम प्रभु हमारा ये बलिदान, दया मिले नित में, मिले तेरा वरदान. तेरा नाम बोले सदा रहे कहीं भी, दुनिया की चीजें मिले नहीं भी. तेरा नाम बोले सदा रहे कहीं भी, दुनिया की चीजें मिले नहीं भी. कबूल करो तुम प्रभु हमारा ये बलिदान, दया मिले नित में, मिले तेरा वरदान. बंधू भगिनीनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या दानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या सर्व ख्रिस्त महामंडळाचे कल्याण होवो. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरिया हिला पवित्र आत्म्याच्या कृपादानाने तू पवित्र केलेस. त्याच कृपादानाने आम्ही तुला अर्पण करीत असलेली ही दाने पवित्र कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लाविली आहेत. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आम्हासाठी नम्रता धारण करून तो मनुष्य झाला आणि तुझी अनादिकालीन योजना त्याने पुरी केली व आमच्या तारणाचा मार्ग मोकळा केला. आपल्या वैभवाने तो पुन्हा येईल आणि अभिवचन दिलेल्या तारणात आम्हाला सहभागी करील. या आशेने आम्ही त्याच्या आगमनाची वाट पाहत आहोत. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभुचा, यशो गीत गा नभांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. परमईशाच्या पावन नामे एत धन्य तो जनातरा. जय 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 कार
प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनू. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप लुट्स डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, प्रापंचिक आमची सर्वांची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासित झालेल्या इतर सर्व लोकांस तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह संत इग्नेशियस ऑफ लोयोला, संत फ्रान्सिस झेवियर, संत डॉन बॉस्को, डॉमिनिक सावियो आणि सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण की राज्य, अधिकार व गौरव हा सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस,
तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलविण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, प्रभू तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आध्यात्मिक ख्रिस्त शरीर सेवनाची प्रार्थना. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करीते. तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छिते, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. म्हणून आध्यात्मिकरित्या येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. पहा, कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल आणि ती त्याचे नाव इमॅन्युएल असे ठेवेल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या ख्रिस्त शरीर संस्काराकडून आम्हाला तारणाचे अभिवचन मिळाले आहे. नाताळ जवळ येत आहे. आमचा मुक्तिदाता ख्रिस्त याच्या आगमनाचा उत्सव साजरा करण्यासाठी श्रद्धा व भक्तिभाव यांनी आमचे हृदय पूर्णपणे भरू देत. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने एकमेकावर प्रेम करण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. दीप जला, मन का दीप जला, ख्वाबों में सोया है, जाग जरा मत वाले. मन का दीप जला, मन का दीप जला, बदला दे तेरे मन में रात ये कैसी छाई. अच्छा नहीं है देख संभलना यीशु से जुदाई. यीशु को अपना, यीशु को अपना, ख्वाबों में सो
ज्या